नायरा एनर्जी देशातली सर्वात मोठी खासगी इंधन विक्रेती कंपनी. या कंपनीनं गुरुवारी 26 मार्चला देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. नायरानं पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ केली आहे. देशभरातल्या पेट्रोल पंपांवरती सध्या मोठमोठ्या रांगा दिसतायत. अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळणं बंद झालंय. उत्तर प्रदेशात अनेक पेट्रोल पंप बंद पडलेत. हरियाणात पेट्रोल आणि डिझेलसाठी मारामारीच्या घटना घडल्या. मध्य प्रदेशात रात्री 3 वाजता पेट्रोल पंपावरती रांगा लागल्या. इकडे महाराष्ट्रातही अशी स्थिती आहे. राज्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून पेट्रोल पंपाबाहेर रांगा लागल्याची व्हिडिओ समोर आलेत. सगळ्यांना भीती वाटतेय देशातलं पेट्रोल संपण्याची. इराण अमेरिका युद्धाचा परिणाम हॉर्मुझच्या मार्गावरून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीवरती झाला. यामुळे देशात हे चित्र निर्माण झालंय. इराणनं भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर काही जहाजं आखाती देशांमधून भारतात दाखलही झाली. मात्र तरी सुद्धा ही परिस्थिती कायम आहे. त्यामुळे प्रश्न विचारला जातोय, देशात पेट्रोलचा किती साठा शिल्लक आहे? आखाती देशांमधून जी जहाजं आली त्यामध्ये किती तेल होतं? देशातल्या रिफायनरीजमध्ये पेट्रोलचा किती साठा आहे? जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी भारतात आखाती देशांमधून जी जहाजं आली त्यातून किती कच्चं तेल आलं ते पाहू. बुधवारी 11 मार्चला लायबेरिया देशाचा ध्वज असलेलं शेनलॉंग सुएझमॅक्स हे तेलवाहू जहाज मुंबईच्या जवाहर द्वीपवर दाखल झालं. 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर हॉर्मुझच्या मार्गानं आलेलं हे पहिलं जहाज होतं. या जहाजानं सौदी अरेबियातून 1,35,335 मेट्रिक टन कच्चं तेल आणलं. यानंतर 14 मार्चला लायबेरियाचा ध्वज असलेलं MT स्मरणी हे जहाज मुंबईच्या बंदरावर दाखल झालं. या जहाजानं 1,40,000 टन कच्चं तेल आणलं. 18 मार्चला गुजरातच्या मुंद्रा बंदरावरती जग लाडकी नावाचं जहाज आलं. हे जहाज UAE मधून 80,886 मेट्रिक टन कच्चं तेल घेऊन दाखल झालं. याशिवाय MT शिवालिक आणि MT नंदादेवी ही जहाजं 16 आणि 17 मार्चला LPG गॅस घेऊन भारतात आली. आता भारतात जे कच्चं तेल आलंय यापासून भारतातल्या रिफायनरीज किती पेट्रोल तयार करू शकतात ते पाहू. भारतातल्या ऑइल रिफायनरीज सध्या 100% जास्त क्षमतेनं कार्यरत आहेत. इंडियन रिफायनरीज कच्च्या तेलाच्या एका बॅरलमधून सरासरी 15 ते 20% पेट्रोल आणि 40 ते 45% डिझेल मिळवतात. लेटेस्ट आकडेवारीनुसार देशात सध्या रोज अंदाजे 1,25,000 ते 1,30,000 मेट्रिक टन पेट्रोलचं उत्पादन होतंय. भारताची पेट्रोलची रोजची मागणी सुमारे 90,000 ते 95,000 मेट्रिक टन इतकी आहे. याचाच अर्थ भारतातल्या ऑइल रिफायनरीज सध्या देशाच्या मागणीच्या दररोज सुमारे 30,000 टन अधिक पेट्रोलचं उत्पादन करतायत. आता असं का? तर युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉर्मुझच्या मार्गे होणाऱ्या कच्च्या तेलाच्या सप्लायला उशीर होतोय. यामुळे देशात जास्तीचं पेट्रोल उपलब्ध राहावं यासाठी सरकारनं पेट्रोलचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. आता देशात पेट्रोलचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे ते पाहूया. इराण अमेरिका युद्धामुळे भारतात सध्या भीतीचं वातावरण पसरलंय. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याचं चित्र निर्माण झालंय. 2 दिवसांपासून देशातल्या अनेक पेट्रोल पंपांवरती मोठमोठ्या रांगा लागल्याचं दिसलं. यावर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं गुरुवारी 26 मार्चला अधिकृत प्रतिक्रिया दिली. सरकारनं सांगितलंय की भारतातल्या तेल कंपन्यांनी पुढचे 60 दिवस पुरेल एवढा कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षित केला आहे. याशिवाय देशात आधीच 60 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. युद्धाच्या सुरुवातीला भारताकडे 50 दिवसांचा साठा असल्याचं सरकारने सांगितलं होतं. मात्र युद्ध सुरू झाल्यापासून देशातल्या ऑइल रिफायनरीजनं आपली उत्पादनाची क्षमता वाढवली आहे. यामुळे आता भारताकडे 60 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. सरकारनं आपल्या निवेदनात म्हटलंय की जागतिक स्तरावर काहीही जरी घडलं तरी प्रत्येक भारतीय नागरिकाला जवळपास 2 महिने पुरेल एवढा पुरवठा उपलब्ध आहे. पुढच्या 2 महिन्यासाठीच्या कच्च्या तेलाची खरेदी सुद्धा सुरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे भारत पुढच्या अनेक महिन्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे असं सरकारकडून सांगण्यात आलंय. भारतात विशाखापट्टणम, मंगलोर आणि पदूर यांसारख्या ठिकाणी जमिनीखाली इमर्जन्सी तेलाची साठे असल्याचं म्हटलं जातं. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथल्या भूमिगत तेलाच्या साठ्याची क्षमता 1.33 मिलियन टन एवढी आहे. कर्नाटकच्या मंगलोर इथल्या साठ्याची क्षमता 1.50 मिलियन टन एवढी आहे. तर कर्नाटकच्याच पदूर इथल्या तेलाच्या साठ्याची क्षमता
2.50 मिलियन टन एवढी आहे. अशा प्रकारे भारताकडे एकूण 5.33 मिलियन टन तेलाचे आपत्कालीन साठे आहेत. हे साठे जर 100% भरले असतील तर त्यांची 9.5 दिवसांच्या तेलाच्या साठ्याची क्षमता आहे. सध्या हे साठे सुमारे 64% भरलेले आहेत. म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत भारताकडे आणखी अंदाजे 5 ते 6 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. आता सरकारच्या म्हणण्यानुसार जर भारतात पेट्रोलचा पुरेसा साठा आहे तर नायरा सारख्या कंपन्या पेट्रोलच्या किमती का वाढवत आहेत? तर नायरा एनर्जी ही खासगी कंपनी आहे जिला सरकारकडून कुठलंही अनुदान किंवा भरपाई मिळत नाही. युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 50% वाढल्या आहेत. युद्ध सुरू होण्याआधी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $66 आसपास होती. आता ही किंमत $120 प्रति बॅरल पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच फक्त महिन्याभरात कच्च्या तेलाच्या किमती दुप्पट झाल्या. याचा परिणाम नायरा सारख्या कंपन्यांवरती झाला. भारतातल्या सरकारी पेट्रोल कंपन्यांनी एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गोठवून ठेवल्या आहेत. महागाई आणि लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये म्हणून या कंपन्या सध्या तोटा सहन करतायत. महत्त्वाचं म्हणजे या धोरणाला सरकारचा पाठिंबा आहे. पण नायरा सारख्या कंपन्यांची ही परिस्थिती नाही. या कंपन्या सरकारी कंपन्यांप्रमाणे तोटा सहन करू शकत नाहीत. त्यामुळे नायरानं पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत. एकूणच देशभरात सध्या पेट्रोल पंपावरती लांबच लांब रांगा दिसत असल्या तरी देशात पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मागच्या 2 दिवसात सोशल मीडियावरती अनेक मेसेजेस व्हायरल झालेत ज्यात म्हटलंय की देशात फक्त 2 ते 3 दिवसांचा पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. मात्र प्रत्यक्षात ही परिस्थिती नाही. लेटेस्ट वेसेल ट्रॅकिंग डेटानुसार भारताच्या ध्वज असलेल्या 20 शिप सध्या पर्शियन आखातात आहेत ज्यांना हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडायची आहे. 2 गॅस टँकर्सनं 23 आणि 24 मार्चच्या दरम्यान हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. ते सध्या अरबी समुद्रात आहे. ते आठवड्याच्या शेवटी न्यू मँगलोर आणि कांडला बंदरावरती दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरण्याचं कारण नाहीये. भारताकडे जवळपास 2 महिन्यांचा पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. शिवाय भारतीय रिफायनरीज पूर्ण क्षमतेनं काम करतायत. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? पेट्रोल आणि डिझेल बाबत सरकारकडून ज्या हालचाली केल्या जात आहेत त्या योग्य आहेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.